शिवान्तर्यामितां स्वीयां प्रियां प्रतिनिबोधयन् दयावारिनिधिः शैवीं शीलामाश्रित्य शोभते. दयावारिनिधी म्हणजे दयेचा समुद्र असणारा भगवान श्रीकृष्ण श्रीहरी, स्वीयां म्हणजे स्वतःच्या, शिवांतर्यामितां म्हणजे रुद्राचे अंतर्यामित्व, प्रियान म्हणजे भक्तांना, प्रतिनिबोधयन म्हणजे बोध करण्यासाठी शिकवण्यासाठी, शैवीं शीलाम म्हणजे त्या शिवलिंगाकृतीमध्ये आश्रय करून शोभते शोभून दिसतो. वादिराज स्वामीजी अनंतेश्वराचे दर्शन करून अनंतेश्वराचे वर्णन करत आहेत. वादिराज स्वामीजी सांगतात, दयेचा समुद्र असणारा भगवान श्रीहरी स्वतः शिवाचे अंतर्यामित्व आपल्या भक्तांना बोध करण्यासाठी शिकवण्यासाठी म्हणून की काय या लिंगाकृती शिलेचा आश्रय करून अत्यंत शोभून दिसत आहे. म्हणजेच या अनंतेश्वरामध्ये साक्षात श्रीहरीने वास केलेला आहे. रुद्र हा मनोनियामक असल्यामुळे तो सर्वांच्या मनामध्ये वास करतो, तो अंतर्यामी आहे. हे जणू दाखवून देण्यासाठीच या रुद्रलिंगामध्ये साक्षात भगवान परशुराम अंतर्धान पावले. हे अनंतेश्वर मंदिर भारतातील अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. परशुरामांच्या सप्तक्षेत्रामधील हे प्रप्रथम असे मंदिर. रौप्यपीठम कुमाराद्री या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे रौप्यपीठ म्हणजे हे रजतपीठ म्हणजेच उडुपीचे अनंतेश्वर मंदिर. रामभोज राजाच्या विनंतीनुसार भगवान परशुरामांनी या क्षेत्रामध्ये चांदीच्या पीठावरती चांदीच्या आसनावरती विराजमान होऊन त्या राजाची पूजा स्वीकार केली होती. म्हणूनच या क्षेत्राचे नाव रजतपीठ रौप्यपीठ म्हणून पडले. त्याही नंतर परशुरामांची आज्ञा घेऊन या मंदिरातील सान्निध्य वाढून राहण्यासाठी निरंतर अशा धर्मरक्षणासाठी या मंदिराच्या 4 दिशांना 4 दुर्गा मंदिरे आणि 4 उपदिशांना 4 नाग सुब्रह्मण्य मंदिरे या राजाने स्थापन केली. आजही ही सर्व मंदिरे आपणास पाहावयास मिळतात आणि या सर्व मंदिरांमध्ये आजही प्राचीन परंपरेनुसार सर्व पूजाविधी पाळले जातात. सुमारे 8 ते 10 किलोमीटरच्या टप्प्याच्या आतच ही सर्व मंदिरे आहेत. 4 दिशांना असणारी 4 दुर्गा मंदिरे म्हणजेच दुर्गा परमेश्वरी पुत्तूरू, महिषमर्दिनी मंदिर कडियाळी, दुर्गा परमेश्वरी बैलूर आणि जय दुर्गा परमेश्वरी मंदिर कन्नरपाडी आणि 4 उपदिशांना असलेली 4 सुब्रह्मण्य मंदिरे नाग मंदिरे म्हणजेच सुब्रह्मण्य देवस्थान तांगोडू, सुब्रह्मण्य देवस्थान मुचलुकोडू, सुब्रह्मण्य देवस्थान मांगोडू आणि सुब्रह्मण्य देवस्थान अरितगोडू. अशा प्रकारे भगवंताचे सान्निध्य असलेले हे फक्त भारतातील नव्हे तर जगातील एकमेव असे अद्वितीय उदाहरण. यावरून महान अनंतेश्वर मंदिरातील भगवंताच्या सान्निध्याबद्दल त्याच्या शक्तीबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच 4 युगे जुन्या या मंदिरामध्ये पूर्वी कर्दम पराशर ऋषी पांडू राजा यांनी सेवा केल्यानंतरच त्यांना सत्पुत्र प्राप्ती झाली हा इतिहास आहे. यानंतर भीमसेनानेच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आजही पाहिले असता येथे होणाऱ्या प्रचंड पावसाच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी या दगडी पाट्या तिरक्या बसवून अत्यंत सुंदर पद्धतीने भीमसेनाने जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. संतान प्राप्तीसाठी या देवाची सेवा करून येथे दीप प्रज्वलित करून अनेक वर्षे संतान नसलेल्या दंपतींनी देखील संतान प्राप्ती करून घेतल्याचे आपल्याला आजही येथे पाहायला मिळते. हे मंदिर म्हणजे जगद्गुरू मध्वाचार्यांच्या जीवन इतिहासाचे अविभाज्य अंग आहे. आपल्याला ज्ञानीपुत्र व्हावा म्हणून आचार्यांच्या आईवडिलांनी इथेच सेवा केली होती. यानंतर या मंदिराच्या समोर असलेल्या पुरातन अशा खांबावरती मकर संक्रांतीच्या उत्सवामध्ये एका लुळ्या पांगळ्या अंध आणि मूकबहीर मनुष्याने या अवघड अशा खांबावरती सहजपणे चढत, हे सज्जनांनो, तुम्हाला आनंद देण्यासाठी त्रैलोक्य गुरु साक्षात वायुदेव लवकरच अवतार करणार आहेत म्हणून भविष्यवाणी केली. मध्वाचार्यांचे गुरु श्री अच्युत प्रेक्षतीर्थांनी देखील येथेच आपणास ज्ञानी शिष्य मिळावा, ज्यायोगे या अज्ञानाच्या मिथ्याज्ञानाच्या काहुरामध्ये आपल्याला यथार्थ ज्ञान मिळावे म्हणून अनेक वर्षे सेवा केली होती. मध्वाचार्य उडुपीमध्ये असताना
याच मंदिरामध्ये राहून पाठप्रवचन करत असत. एवढेच काय तर मध्वाचार्यांनी आपली अवतार समाप्ती देखील याच मंदिरामध्ये केली. येथे पाठ सांगत असताना आचार्य अदृश्य झाले. आकाशामधून देवतांनी पुष्पवृष्टी केली. म्हणूनच अदृश्य रूपपीठेस्ती दृश्यस्तु बदरी तटे असे सांगितले जाते. म्हणजेच मध्वाचार्य अदृश्य रूपाने आजही या ठिकाणी आहेत याची प्रचिती त्यांनी अनेक वेळा दिलेली आहे. आजही या देवापुढे एक विलक्षण समाधान व शक्ती अनुभवायला मिळते. श्रीकृष्ण मठातील पर्याय पीठाधीशही इथे दररोज न चुकता येऊन आचार्यांना नैवेद्य समर्पण करतात. या अनंतेश्वरास अभिषेक सेवा अत्यंत प्रिय असून दररोज अनेक वेळा येथे अभिषेक केले जातात. तसेच या मंदिरामध्ये गणपतीचे देखील विशेष सन्निधान असून येथे रंगपूजा केली असता भक्तांचे मनोभीष्ट पूर्ण होतात असे सांगितले जाते. त्यामुळे उडपीस आल्यानंतर श्रीकृष्ण दर्शन जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे या कृष्णाभिन्न श्री अनंतेश्वराचे दर्शन देखील आहे.